आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। कर्नाटकात कोरोनाचे 3 बळी गेल्यामुळे धास्ती वाढली। फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेलं विमान प्रवाशांसह मुंबईत दाखल। पालकमंत्री सतीश जारकिहोळी दिल्लीला रवाना। बेळगाव परिसरात दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न। शेतकरी संघटनेकडून साखर मंत्र्यांचा निषेध। भंडाऱ्याच्या उधळणीत सौंदती रेणुका देवीची यात्रा। डॉक्टर रवी पाटील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रमाची सांगता। जैन स्कूल तर्फे गोल्फ कोर्स मैदानावर रोप लागवड। मराठा रजक समाजातर्फे गाडगेबाबा पुण्यतिथी उत्साहात। कडोली मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्राध्यापक दिनेश पाटील। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस। फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर, सेकंड प्राइज 50 इंच एलईडी टीवी, थर्ड प्राइज 42 इंच एलईडी टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग। अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे। यावेळी कोरोनाचा नवीन उपप्रकार JN1 व्हेरियंटमुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत। भारतात JN1 बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे। सातत्याने देशाच्या वेगवेगळ्या भागात JN1 बाधित रुग्ण आढळत आहेत। दरम्यान कर्नाटकात सोमवारी 34व्या JN1 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे। तसेच 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या शेजारी असलेल्या केरळमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे। केरळमध्ये दररोज शेकडो कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत। सोमवारी राज्यात 115 नवीन रुग्ण सापडले। फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेलं विमान प्रवाशांसह मुंबईत दाखल। मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेलं विमान प्रवाशांसह मुंबईत दाखल झालं आहे। या विमानात 303 प्रवासी होते, ज्यापैकी 276 प्रवासी मुंबईत परतले आहेत। इतर प्रवाशांपैकी काहींनी फ्रान्समध्ये आश्रय मागितला तर 2 प्रवाशांवर आरोप दाखल करण्यात आले आहेत।
भारत सरकारने या प्रकरणी फ्रान्स सरकारचे आभार मानले आहेत. मानवी तस्करीच्या आरोपांमुळे फ्रान्समध्ये थांबवलेल्या विमानाने 25 डिसेंबरला म्हणजेच सोमवारी उड्डाण केलं. 22 डिसेंबरला मुंबईला जाणारे हे विमान व्हॅड्री या पॅरिस जवळच्या विमानतळावर थांबवण्यात आलं होतं. आता 276 प्रवाशांसह हे विमान मुंबईत दाखल झालं आहे. यानंतर केंद्र सरकारने फ्रान्स सरकारचे आभार मानले. पालकमंत्री सतीश जारकिहोळी दिल्लीला रवाना. लोकसभा निवडणुकीआधी राज्यात 3 उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याची मागणी होत आहे. याकरिता पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी दिल्लीला रवाना झाले आहेत. निकटवर्तीय आमदार, प्रमुख हिंदू दलित नेत्यांसह जारकिहोळी यांनी दिल्ली गाठली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह काही नेत्यांची भेट ते घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न होणे अपेक्षित आहे. त्यासाठी अनुसूचित जाती, जमाती आणि लिंगायत नेत्यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लावावी. त्यामुळे वक्फ लीग, मागासवर्गीय अशा सर्वांनाच न्याय दिल्यासारखं होईल असे जारकिहोळींचे मत आहे. बेळगाव परिसरात दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. बेळगाव शहर, शहापूर, वडगाव, टिळकवाडी, अनगोळ उपनगरात आणि ग्रामीण भागात मंगळवारी दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगळवारी पहाटेपासूनच विविध दत्त मंदिरात व विविध देवळात सनई, चौघडा, दत्तमूर्तीला श्री दत्त याग पूजा, अभिषेक, नित्यपूजन, रुद्रस्वाहकार पूजा, श्री सत्य दत्त पूजन, श्री दत्तांचा जन्मोत्सव, पाळणा, महाआरती, मंत्रपुष्प जागर आणि जन्मोत्सव व विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आले. सोमवारी पूजा, होम हवन, आरती व पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला होता. गोंधळी गल्ली येथील दत्त मंदिरात सोमवारी सायंकाळी आरतीनंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बँड पथकाची भक्तिमय गीतांची सुरावट लक्ष वेधून घेत होते. यानंतर फॅन्सी वेशभूषा स्पर्धा पार पडली. आज मंगळवारी पूजा, अभिषेक, जन्मोत्सव साजरा करण्यात आला. केळकर बाग येथील दत्त मंदिरात दत्तयाग, पूजा, लघुरुद्राभिषेक, होम हवन नंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. शेतकरी संघटनेकडून साखर मंत्र्यांचा निषेध. शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्याच्या साखर मंत्र्यांचा निषेध करण्यात आला. राज्याचे साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी बेळगावातील एका कार्यक्रमात शेतकरी विरोधात वक्तव्य केलं आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधांची गरज नाही असे वक्तव्य करून त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. अनेक कारणांमुळे शेतकरी सध्या संकटात आहेत. अशावेळी साखर मंत्र्यांनी असे वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. त्यांचा आम्ही निषेध करत आहोत असे उपस्थित सदस्यांनी सांगितले. तसेच साखर मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केली. भंडाऱ्याच्या उधळणीत सौंदत्ती यात्रा. सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी डोंगरावर गर्दी केली असून डोंगर परिसर भाविकांनी भरून गेला आहे. भंडाऱ्याच्या उधळणीत रेणुका देवीचा उद उद असा जयघोष करण्यात आला. यात्रेत कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध भागातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी सोमवारी गर्दी केली. दर्शनासाठी भाविकांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लमा डोंगरावरील यात्रेला 2 दिवसांपासून सुरुवात झाली आहे. भाविकांनी 4-5 दिवसांपासून डोंगरावर गर्दी केली आहे. तसेच परंपरेप्रमाणे परड्या भरण्यासह इतर विधी केले जात आहेत. सोमवारी डोंगरावर अभिषेक, होम हवन, विशेष पूजा व आरती झाल्यानंतर कंकण, मंगळसूत्र विसर्जनाचा सोहळा पार पडला. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भाग घेतला होता. मंदिर प्रशासनाने यात्रेनिमित्त डोंगरावर भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, निवास आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डॉक्टर रवी पाटील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये व्यसनमुक्ती कार्यक्रमाची सांगता. बेळगाव तालुक्यातील 110 जणांच्यावर 7 दिवसाच्या काळात मोफत ध्यान, योगा, प्राणायाम, मार्गदर्शन, योग्य आहार आणि औषधोपचारांच्या माध्यमातून दारू सोडवण्यासाठी उपाययोजना कार्यक्रम राबवण्यात आला. बुत्रामट्टी जवळील डॉक्टर रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मुक्ती मठाचे शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना, अखिल कर्नाटक पब्लिक अवेअरनेस फोरम ट्रस्ट, कर्नाटक राज्य मद्य नियंत्रण मंडळ, दारूमुक्ती शिबिर व्यवस्थापन समिती, डॉक्टर रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, नवजीवन समिती, शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी मुक्तिमठ यांच्या संयुक्त विद्यमाने या व्यसनमुक्ती जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर रवी पाटील, मयूर कृष्ण, विनोद जगजंपी, एनो चौगुले उपस्थित होते. प्रथम उपस्थितांचे स्वागत नागराज हड्डी यांनी केले.
जैन स्कूल तर्फे गोल्फ कोर्स मैदानावर रोप लागवड. येथील गोल्फ कोर्स मैदानावरील रिकाम्या जागेत रविवारी एकाच दिवशी तब्बल 1000 रोपे लावण्यात आली. मेगा रोप लागवड अभियान राबवण्यात आले. याला स्काउट अँड गाईड विभागाचेही सहकार्य लाभले. यामध्ये स्थानिक प्रजातीच्या रोपांचा समावेश होता. बेळगाव स्काउट अँड गाईड विभागाच्या वतीने जैन हेरिटेज स्कूलमध्ये भारतातील विविध राज्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध राज्यातील सुमारे 700 प्रशिक्षणार्थी आणि अधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी रोप लागवड अभियानात सहभाग घेतला. मराठा रजक समाजातर्फे गाडगेबाबा पुण्यतिथी उत्साहात. मराठा रजक समाजातर्फे संत गाडगेबाबांची 67वी पुण्यतिथी नुकतीच आचरण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी विजय चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संदीप खन्नूकर, सुनील धनवडे, मराठा रजक समाज अध्यक्ष विठ्ठल पाळेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सकाळी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हुलबत्ते कॉलनीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. दुपारी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अशोक जाधव यांनी स्वागत केले. सचिव राज यादव यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते धनवडे यांना गाडगेबाबा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कडोली मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्राध्यापक दिनेश पाटील. कडोली येथील मराठी साहित्य संघातर्फे 7 जानेवारी रोजी होणाऱ्या 39व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वारणा नगर येथील लेखक व संशोधक प्राध्यापक दिनेश पाटील भूषवणार आहेत. या वर्षाचे कडोली मराठी साहित्य संमेलन एकूण 4 सत्रात होणार आहे. पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभ व अध्यक्षीय भाषण होईल. दुसऱ्या सत्रात व्याख्यान, तिसऱ्या सत्रात नवोदितांचे कथाकथन व चौथ्या सत्रात निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार आहे. साहित्य संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली. संमेलनाध्यक्ष प्राध्यापक पाटील हे वारणा नगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे ते सदस्य आहेत. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात। चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ। शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम। खुशियाँ लाए आराधना। यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस। फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस। सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट,
ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना सारी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुती गल्ली बेळगावी, आदर्श सारी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी, आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज अँड किड्स, खडे बाजार बेळगावी, आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. बुक लव्हर्स क्लबच्या कार्यक्रमात शैला बत्तीकोप यांनी माझी कहाणी या पुस्तकाचा परिचय करून दिला. पार्वतीबाई आठवले लिखित पुस्तकावरील हा कार्यक्रम लोकमान्य ग्रंथालयात झाला. प्रारंभी सचिव किशोर काकडे यांनी स्वागत व परिचय करून दिला. समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी तेव्हाच्या सर्व दृष्टीने कठीण असलेल्या काळात स्त्रियांसाठी, विशेषतः अनाथ विधवांसाठी चालवलेला आश्रम यासह कर्वेंच्या आश्रमात केलेल्या उल्लेखनीय काम आणि नंतर त्यांनी तशीच अमेरिकेतल्या आश्रमात दिलेली सेवा याची माहिती शैला यांनी ओघवत्या शैलीत दिली. बत्तीकोप यांनी अशा महिलांची चरित्र समाजापुढे आणली जावी असे आवाहन केले. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाजाचा मेळावा उत्साहात. समाजाचा विकास झाला पाहिजे यासाठी वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोट जातींनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. दावणगिरी येथील बापूजी MBA कॉलेजच्या मैदानावर रविवारी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत समाजाचा 24वा मेळावा आयोजित केला होता. यावेळी मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, भविष्यात समाज सशक्त व्हायचा असेल तर आज आपण एकत्र आले पाहिजे. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा, जगदीश शेट्टर, बसवराज बोमई, वन व पर्यावरण मंत्री ईश्वर खांडे, भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष आमदार डॉ. शामनूर शिवशंकरप्पा आदी मान्यवर उपस्थित होते. खानापूर हेमाडगा रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात. खानापूर हेमाडगा रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. बाजूपट्ट्या खराब झाल्या आहेत. या संदर्भात रस्ता दुरुस्तीबाबत खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तसेच मनतुर्गा, शिरोली आणि नेरसा ग्रामपंचायत क्षेत्रामधील नागरिकांच्या वतीने डिसेंबर 11 रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. निवेदनात म्हटले होते की 26 डिसेंबरच्या आत रस्ता दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली नसल्यास 26 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. गेल्या 3 दिवसांपासून सदर रस्त्याचे पॅचवर्क व दुरुस्ती करण्यात येत आहे. सध्या या रस्त्याबाबत 2 ठेकेदारांना काम देण्यात आले आहे. महिला बालविकास उपसंचालकांकडून गैरव्यवहार. महिला आणि बालविकास खात्यात आधी उपसंचालक म्हणून सेवा बजावलेले R नागराज यांनी 2 कोटींहून अधिक रकमेची खोटी बिले काढून व्यवहार केला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करावी अशी तक्रार निलंबित उपसंचालक AM बसवराज यांनी राज्य सरकारकडे केली आहे. बेळगाव ग्रामीण, रामदुर्ग, बैलहुंगल आणि सौंदत्ती MSPCला 20 डिसेंबर रोजी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तत्कालीन उपसंचालक R नागराज आणि व्यवस्थापक विक्रम यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात गैरव्यवहार केल्याचं दिसून आलं. पौष्टिक आहारासाठी त्यांनी खोटे बिल तयार केले आहे. सर्व बिले तपासल्यानंतर ती बनावट असल्याचे आढळून आले. MSPCच्या कर्मचाऱ्यांना धमकावून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी घेतल्या आहेत असेही बसवराज यांनी तक्रारीत म्हटलं आहे. मिरज दरम्यान 6 जानेवारीपर्यंत रेल्वेचा मेगा ब्लॉक. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि इंटरलिंकिंगच्या कामामुळे 26 डिसेंबर पासून 6 जानेवारीपर्यंत मिरज ते पुणे आणि मिरज ते घटप्रभा या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत पुण्याहून कोल्हापूरला येणाऱ्या तसेच कोल्हापूरहून मिरज पुणे मार्गावर जाणाऱ्या रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. या दरम्यान कोल्हापूरहून मुंबईला जाणारी महालक्ष्मी आणि पुण्यापर्यंत धावणारी सह्याद्री एक्सप्रेस या 2 रेल्वे गाड्या मात्र नियमित धावणार आहेत. याशिवाय सातारा कोल्हापूर ही गाडीही 26 डिसेंबर रोजी धावणार आहे. 10वी परीक्षेसाठी 13,000 विद्यार्थी. मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या 10वी परीक्षेची तयारी शिक्षण खात्याने सुरू केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात यंदा 13,000 विद्यार्थी परीक्षा देणार असून त्यासाठी 96 परीक्षा केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत केंद्रांची संख्या 24ने घटली आहे अशी माहिती प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी मोहन कुमार हंचाटे यांनी दिली. 10वी परीक्षा 25 मार्चपासून सुरू होणार आहे. त्यासाठी शिक्षण खाते कामाला लागले असून सर्व अधिकारी व कर्मचारी
पूर्वतयारी करत आहे. कोरोनामुळे 2021 मध्ये शैक्षणिक जिल्ह्यातील 10वी केंद्रांची संख्या 24 ने वाढवण्यात आली होती. परीक्षा देताना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर असावे यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. मात्र यंदा परिस्थिती सुधारल्याने अतिरिक्त 24 केंद्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा 96 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. खाऊ कट्टा प्रकरण, महापालिकेची नोटीस धुडकावली. गोवा वेस येथील खाऊ कट्ट्यावरील 30 दुकानांकडे व्यापार परवाना नसल्याने संबंधितांना नोटीस बजावण्यात यावी अशी सूचना आमदार राजू सेठ यांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने दुकानांना नोटीस दिली, पण दुकानदारांनी ती नोटीस स्वीकारली नाही. त्यामुळे महापालिका आता कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यापासून खाऊ कट्टा चर्चेचा विषय बनला आहे. खाऊ कट्ट्याच्या उभारणीत अनियमितता असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. खाऊ कट्ट्याचे बांधकाम योग्य पद्धतीने झाले नाही. नाल्यावर बांधकाम झाले आहे. गाळ्यांचे वितरण सरकारी नियमांप्रमाणे झाले नाही असाही त्यांचा आरोप आहे. अशोक वैजू वरपे यांचे निधन. सदाशिवनगर येथील रहिवासी अशोक वैजू वरपे वय 74 यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, नातवंडे असा परिवार आहे. उमेश मायनाचे यांचे निधन. कडोल येथील रहिवासी उमेश सदाशिव मायनाचे वय 48 यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे. गुंडू सोनू भास्कळ यांचं निधन. बीजगर्णी येथील रहिवासी गुंडू सोनू भास्कळ यांचे निधन झाले. ते बीजगर्णी ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात विवाहित 2 मुलगे, विवाहित 3 मुली, जावई, 2 भाऊ, भावजया, नातवंडे, सुना असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते निवृत्त मुख्याध्यापक PS भास्कळ यांचे मोठे बंधू होत. गोजगे हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा झाल्या. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी येळगे होते. ईशस्तवन आणि स्वागत विद्यार्थिनींनी केले. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक JB मुदगेकर यांनी केले. प्रमुख पाहुणे राजू बोकडे यांच्या हस्ते आकाशात कबुतरे सोडून क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा शिक्षक PM पाटील यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. क्रीडा ज्योत मैदानात फिरवण्यात आली. अभियंता राजू बोकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळात प्रावीण्य मिळवावे असे आवाहन केले. शाळेसाठी 10,000 रुपयांची देणगी दिली. SY मुदगेकर यांच्या हस्ते मुलांच्या खो खो संघाला जर्सीचे वाटप करण्यात आले. शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष खाचव चलवेटकर, कृष्णा कनबरकर, SR पाटील, RS चिकमड, संभाजी पाटील, SL कंगराळकर व गावकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन SY खन्नूकर यांनी केले. आभार SY मुदगेकर यांनी मानले. दुर्गा स्पोर्ट्स विजयी. आनंद क्रिकेट अकादमी आयोजित कर्डिस चषक 14 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात दुर्गा स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने टिळकवाडी क्रिकेट अकादमी 9 गडी राखून विजय संपादन केला. श्रेयस R यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला. प्रथम फलंदाजी करताना टिळकवाडी क्रिकेट क्लब संघाने 23 षटकात सर्व गडी गमावून 110 धावा काढल्या. कौस्तुभ पाटीलने 29, पृथ्वी नाईकने 20 धावा काढल्या. दुर्गा स्पोर्ट्स क्लबतर्फे श्रेयस R, हसन रजाक, दैविक M प्रत्येकी 2 गडी बाद केले. उत्तरादाखल खेळताना दुर्गा स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाने 20 षटकात बिनबाद 112 धावा काढल्या. कार्तिक अगस्तमनी याने 44, रचित रोठक याने 36 धावा काढल्या. टिळकवाडी क्रिकेट अकादमीतर्फे शरद हेडा यांनी 1 गडी बाद केला. फिनिक्स क्रिकेट अकादमी, नीना क्रिकेट अकादमीची विजय सलामी. बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी आयोजित कल्याणी चषक 12 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सदर स्पर्धेस 4 संघांना निमंत्रित करण्यात आले असून उद्घाटनाच्या सामन्यात नीना अकादमी आणि फिनिक्स क्रिकेट अकादमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात नीना अकादमी संघाने BIPS मुधोळ संघाचा 133 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात फिनिक्स क्रिकेट अकादमी संघाने मुधोळ संघाचा 22 धावांनी पराभव करून विजय संपादन केला. यावेळी प्रमुख पाहुणे बेळगावची महिला क्रिकेट खेळाडू श्रेया पोटे, स्पर्धा संस्कृती बोनांना पोटे, माजी क्रिकेट खेळाडू देवेंद्र नाईक, प्रशिक्षक माजिद मकानदार, महेश रेड्डी, मांटेस गवी, सुनील देसाई, राजू आणि आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नीना संघाने 20 षटकात 1 गडी गमावून 231 धावा जमवल्या. कृष्णा पिसे 90 तर अमर याने 61 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुधोळ संघाने 19 षटकात सर्व गडी गमावून
97 धावा काढल्या. वैभव याने 18 धावा काढल्या. नीना संघातर्फे अफान आर्यन व आरमान याने प्रत्येकी 2 गडी बाद केले. कृष्णा पिसे याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात फिनिक्स क्रिकेट अकॅडमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 113 धावा जमवल्या. प्रेमकुमार आणि वेदांत याने प्रत्येकी 29 धावांचे योगदान दिले. मुधोळ संघातर्फे श्रीकांतने 4 बळी घेतले तर प्रत्युत्तरादाखल खेळताना मुधोळ संघाने 20 षटकात सर्व बाद 91 धावा केल्या. फिनिक्स संघातर्फे वेदांत व अजय यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले. जीजी चिटणीस शाळेच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. टिळकवाडी येथील गोपाळ गणेश चिटणीस इंग्लिश शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धार्थ मरेद, अमित पाटील, शाळेचे अध्यक्ष चंद्रहास अन्वेकर, खजिनदार एस.एन. देसाई, इंद्रनील अन्वेकर, मुख्याध्यापिका डॉक्टर नवीना शेट्टीगार, क्रीडा शिक्षक जयसिंह धनाजी उपस्थित होते. प्रारंभी ईशा वैरणेकरच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉक्टर नवीना शेट्टीगार यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर विविध गटांच्या खेळाडूंनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. राज्य क्रीडापटू आदित्य जोशीलकर, समर्थ भातकांडे यांनी मैदानाभोवती क्रीडा ज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. निनाद भातकांडे यांनी सहभागी खेळाडूंना शपथ देविवली. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी कवायती सादर करून उपस्थित पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर क्रीडा शिक्षक जयसिंग धनाजी यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.